कथेचं नाव मिस यू. लेखक दिलीप कजगावकर, पुणे. मागच्या महिन्यात आम्ही ग्रॅज्युएशनचे मित्र पुण्याच्या FC रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो. वर्षातून एकदा भेटण्याचा हा उपक्रम गेल्या 10 वर्षापासून चालू आहे. नेहमी सगळ्यात पुढे असणाऱ्या वरदची अनुपस्थिती सगळ्यांना बोचली. परवा वरदचा मुलगा राजने त्याच्या DPवर टाकलेला फोटो आणि त्याखालील मेसेज बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. वरदच्या एका छानशा फोटोखाली त्याने लिहिले होते, मिस यू डॅड. गेले 6 महिने वरद घराबाहेर पडत नव्हता. आम्हा मित्रांचे वरदकडे जाणे येणे असायचे. आमच्यापैकी कुणाचेही राजबद्दलचे मत फारसे चांगले नव्हते आणि त्यामागे कारणेही तशीच होती. मी 6 महिन्यापूर्वी वरदकडे गेलो असता वरद राजला म्हणाला, राज, अरे माझा मोबाईल फोन 2 आठवड्यापासून बंद आहे, तेवढा प्लीज दुरुस्त करून आण. डॅड, आता महिना अखेर आहे, पुढच्या महिन्यात रिपेअर करू, असे म्हणणाऱ्या राजने त्याच्या मुलासाठी नुकताच 25,000 रुपयांचा नवीन मोबाईल घेतला होता. वरदच्या चष्म्याची काच बदलवायला तो टाळाटाळ करत होता. शेवटी मीच काच बदलवून आणली. 3 महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी वरदला MRI करायला सांगितले होते, परंतु पैशाचे कारण देत राजने तो उशीर केला. एवढेच काय, पण वरदची संपलेली औषधेही त्याने 1 आठवडा आणली नाहीत. जवळजवळ असाच अनुभव इतर मित्रांनाही आला होता. हळूहळू वरदचे घरातील चालणे फिरणे बंद झाले आणि त्यानंतर त्याची झालेली अवस्था आमच्याकडून बघवली गेली नाही. वरद त्याच्या रूममध्ये एकटाच पडून असायचा. राजला डॅडकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नव्हता. शेवटची इच्छा म्हणून त्याच्या मित्रांना भेटायला बोलव, ही वरदची मागणी राजने खूप उशिरा पूर्ण केली. आम्ही वरदला भेटायला गेलो तेव्हा वरद बोलू शकत नव्हता, मात्र डोळे भरून त्याने आम्हाला पाहिले. शेवटी व्हायचे तेच झाले आणि आमचा मित्र वरद हे जग सोडून गेला. राजने फोटोखाली लिहिलेला मेसेज, मिस यू डॅड, बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले. जिवंत असताना पूर्णपणे दुर्लक्ष आणि आता मिस यू. औषधे, नाश्ता, जेवण वेळेवर मिळाले असते, तसेच योग्य ती काळजी घेतली असती तर कदाचित वरद जगला असता. मागच्या आठवड्यात बँकेच्या काही कागदांवर सही घेण्यासाठी राज माझ्या घरी आला. गप्पांच्या ओघात त्याने जे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. काका, मला समजायला लागल्यापासून मी बघतोय की डॅड आणि आई सतत भांडायचे. घरात खूप तणावाचे वातावरण असायचे. आईकडून मी ऐकले होते की त्यांना अनेक व्यसने होती, त्यामुळे आमचे घर विकावे लागले आणि आम्ही भाड्याच्या घरात आलो. त्यांच्या व्यसनांमुळे सतत पैशाची चणचण भासायची, त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड राग निर्माण झाला आणि म्हणूनच त्यांच्या बाबतीत माझ्याकडून अक्षम्य चुका झाल्या. नुकतेच सत्य समजल्यामुळे मला खूप वाईट वाटले. मी चुकलो हे मी मनापासून मान्य करतो. राज, अरे काय सत्य समजले तुला, मी विचारले. त्यांच्या कपाटातला मला एक फोटो अल्बम आणि डायरी सापडली. डॅड माझ्यावर किती प्रेम करायचे, किती लाड करायचे, त्या अल्बममधील फोटो बघितल्यावर मला समजले. मला चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळावी म्हणून त्यांनी किती खटाटोप केले आणि मला ॲडमिशन मिळाल्यावर त्यांना किती आनंद झाला हे मला त्यांची डायरी वाचून समजले. मला घडवण्यात आईपेक्षा त्यांचाच मोठा वाटा होता हेही समजले. पुढची गोष्ट समजल्यावर तर मला खूप मोठा धक्का बसला आणि माझीच मला लाज वाटू लागली. राज, अजून काय समजले तुला, मी विचारले. व्यसन डॅडला नव्हते, तर माझ्या आईच्या भावाला म्हणजे माझ्या मामाला व्यसन होते. डायरीतील शेवटचे पान ज्या दिवशी आई गेली त्या दिवसाचे आहे. डॅडने आईसाठी लिहिले, माझे तोंड मी प्रयत्नपूर्वक बंद ठेवीन आणि तुला दिलेले वचन मी जिवंतपणी मोडणार नाही. राजला तुझे आणि तुझ्या भावाचे दुष्कृत्य सांगणार नाही. डायरीतील पुढची पाने कोरी आहेत. त्या कोऱ्या पानांकडे पाहताना जाणवले, काही न लिहिलेल्या वेदनाही फार बोलक्या असतात. डॅडनं काहीतरी सांगायचे होते. काय असेल ते, या विचाराने मी अस्वस्थ झालो. सुदैवाने परवा लॉकरमध्ये मला एक पाकिट मिळाले आणि त्या पाकिटात असलेल्या चिठ्ठीमुळे दडलेले सत्य समजले. राज, काय आहे ते दडलेले सत्य, मी अधीर होऊन विचारले. मामाला आधी गुटखा, नंतर दारूचे आणि त्याचबरोबर जुगाराचे व्यसन लागले. जुगारात त्यांनी खूप पैसे घालवले, मोठे कर्ज घेतले आणि ते फेडण्यासाठी आईच्या हट्टामुळे डॅडना आमचे घर विकावे लागले. तरी मामा सुधारला नाही आणि आम्ही कर्जबाजारी झालो. मला आधी वाटायचे की सर्व डॅडमुळे झाले, परंतु ती चिठ्ठी वाचल्यावर माझे डोळे उघडले. मला सत्य समजेपर्यंत वेळ निघून गेली होती. त्याच चिठ्ठीत याहीपेक्षा भयानक सत्य दडलेले होते. मी आई डॅडचा मुलगा नव्हतो, तर आईच्या लग्नाआधीच्या प्रेमसंबंधातून झालेला मुलगा होतो. मला अनाथाश्रमात ठेवले होते. आईने हे डॅडपासून 2 वर्षे लपवून ठेवले.
डॅडने मोठ्या मनाने ते कटू सत्य पचवले आणि मला अनाथाश्रमातून घरी आणून स्वतःच्या मुलासारखे प्रेम केले. स्वतःकडे दुर्लक्ष करत मला घडवले. मी मात्र त्यांना यत्किंचितही पुत्रसुख देऊ शकलो नाही. डॅडचे मोठे मन आणि चांगुलपणा मला आधी समजला असता तर माझ्याकडून झालेले अक्षम्य अपराध कधीच घडले नसते. डॅडला खलनायक समजून मी त्यांच्यावर नेहमीच चिडचिड केली. त्यांच्या आजारपणात अगदी अखेरच्या दिवसात देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. डॅड, मी तुमचा अपराधी आहे. प्लीज मला माफ करा. मिस यू डॅड, मिस यू. राजच्या आवाजात काळजाला भिडणारी आर्तता होती. पाणावलेल्या डोळ्यांनी मी राजचे सांत्वन केले. राजबद्दल गैरसमज निर्माण झालेल्या अपराधीपणाला प्रयत्नपूर्वक लपवत नकळत मीही म्हणालो, मिस यू वरद, मिस यू. त्या क्षणी वरद फक्त एक मित्र नव्हता, तो एक पिताही होता. दिलीप कजगावकर, पुणे.